भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करणाऱ्या स्त्री पुरुषांना सेवक सेविका ही पदवी का दिली आणि सेवक या शब्दाचा अर्थ काय आहे। आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जेव्हा एका भगवंताची प्राप्ती केली तेव्हा भगवंतांनी बाबांना आपला परिचय दिला। त्या क्षणी भगवंतांनी बाबांना सेवक या शब्दाने संबोधित केले। सेवक तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूँ। तर सेवक ही पदवी भगवंतांनी प्रथम बाबांना दिली असे आपण समजू शकतो। बाबांनी या मार्गात दिलेले प्रत्येक कार्य प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या आदेशानुसार दिलेली आहेत। भगवंतांनी बाबांना सेवक या शब्दाने हाक मारली होती। त्याचप्रमाणे बाबांनी सुद्धा या मार्गातील प्रत्येक स्त्री पुरुषांना बालबालिकांना सेवक ही पदवी दिली। आपण आपल्या मार्गात बाबांचे सेवक बाबांची सेविका बालसेवक बालसेविका असे एक दुसऱ्याचे संबोधन करीत असतो। व्यावहारिक भाषेत सेवक या शब्दाचा अर्थ दास किंवा नौकर असा होतो, परंतु आपल्या परमात्मा एक मार्गात सेवक या शब्दाला खूप महत्त्व आहे। आपण सेवक या शब्दाला अभिमानाने उच्चारत असतो। आम्हाला आमच्या नावापुढे बाबांचे सेवक बाबांची सेविका ही पदवी लावणे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट वाटत असते। तर आपल्या परमात्मा एक मार्गात सेवक या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊयात। सेवक या शब्दाचा अर्थ मला परमेश्वराने जी बुद्धी दिली आहे मला त्या शब्दाचा अर्थ जसे समजले त्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। आतापर्यंत आपल्याला सेवक या शब्दाचा अर्थ म्हणजे से सेवा व से वचन क से कर्म असे माहीत होते। तर बघा सेवक या शब्दाचा पहिला अक्षर से आहे। से सेवा ज्या मानवात सेवाभाव आहे, जो दुसऱ्या मानवाप्रती आपल्या मनात सेवाभाव ठेवतो, जो निष्काम भावनेने मानव सेवा करीतो, जो मानव सेवेलाच ईश्वर सेवा मानतो असा मानव। दुसरा अक्षर आहे व म्हणजे वचन। आता वचन या शब्दाचे दोन अर्थ होतात। एक अर्थ असा होतो की आपण एखाद्याला एखादी गोष्ट पूर्ण करण्याचा वायदा करणे म्हणजे शब्द देणे, व दुसरा अर्थ असा होतो की वचन म्हणजे आपल्याकडून बोलले जाणारे शब्द। जसे आपण एखाद्याला म्हणतो सत्य वचन बोलावे म्हणजे सत्य शब्द बोलावे। जो व्यक्ती आपल्या शब्दाचे पालन करतो, जो सत्य मर्यादा प्रेमाचे वचन बोलतो असा व्यक्ती, याचा अर्थ असा होतो। तिसरा अक्षर आहे क म्हणजे कर्म करणारा। जो व्यक्ती तत्वाचे पालन करून आपले कर्म करीतो, जो सत्य मर्यादा प्रेमाने बोलून आपले कर्म करतो, जो नियमाचे पालन करून आपले कर्म करतो, म्हणजे जो मानव तत्व शब्द नियमाला धरून आपले निष्काम कर्म करतो असा मानव म्हणजे सेवक आहे। तर सेवक या शब्दाचा अर्थ असा होतो की से म्हणजे सेवाभाव मनात ठेवून कार्य करणारा, व म्हणजे सत्य मर्यादा प्रेमाचे वचन बोलणारा व त्याचे पालन करणारा, क म्हणजे तत्व शब्द नियमाने आपले कर्म करणारा। तर हे गुण ज्या व्यक्तीत निर्माण होतात किंवा त्याच्या वागणुकीत असतात तो व्यक्ती बाबांचा सेवक असतो आणि असा व्यक्तींनाच बाबाचे सेवक ही पदवी प्राप्त होते। तर असे गुण आपल्यात सुद्धा आपण निर्माण करायचे आहेत व सेवक या शब्दाचे महत्त्व समजून आपल्याला आपले जीवन जगायचे आहे व बाबांचे खरे सेवक सेविका बनायचे आहे हीच विनंती। नमस्कार।